संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ 23 फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला। हजारो विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, तर गुणवंत विद्यार्थ्यांवर सुवर्ण पदकांचा वर्षाव करण्यात आला। विशेष म्हणजे यंदा मुलींनी गुणवत्ता यादीत बाजी मारत महिलोन्नतीचे प्रेरणादायी चित्र समोर उभे केले आहे। सोमवार 23 फेब्रुवारी 2026 रोजी विद्यापीठ परिसरात आयोजित या दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी भूषविले। कार्यक्रमाला भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिष्ठाता आणि मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती। यंदाच्या दीक्षांत समारंभात तब्बल 42,317 विद्यार्थ्यांना पदवी तर 255 विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली। मानव विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच आंतरविद्याशाखीय अभ्यास या सर्व शाखातील विद्यार्थ्यांचा यात समावेश होता। स्वायत्त अभियांत्रिकी व शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही पदवी देण्यात आली। गुणवंत विद्यार्थ्यांना 122 सुवर्ण, 22 रौप्य आणि 24 रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले। यामध्ये सुमारे 80% पदके मुलींनी पटकाविली। ही या समारंभाची सर्वात मोठी वैशिष्ट्य ठरली। माझे नाव निकिता पुणेश्वर देवकते, मी उमरखेड इथली आहे। मी यवतमाळ जिल्ह्यातली आणि अमरावती येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालयामध्ये लॉ करत आहे। खूप छान वाटते माझ्या शिक्षकांबद्दल, आणि त्यांनी खूप मोटिवेट केले आणि आईबाबांनी खूप सपोर्ट केला। त्यांनी एवढ्या परिस्थितीमध्ये मला शिकवलं आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी नेहमी धडपडत राहील। मजुरीच करतात। एवढे सांगून इच्छिते की परिस्थिती आपल्या कधीही आडवी येत नाही। यशाचे जर शिखर गाठायचे असले तर परिस्थिती कधीच आडवी येत नाही आणि आपल्या आईबाबाचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे आणि ते पालन करावे हे सांगू इच्छिते। नेहरू विद्यालय नेर परसुपंत येथील निकिता पुनसे हिने सर्वाधिक 6 सुवर्ण पदके पटकावली, तर पल्लवी राठोड हिला 5 सुवर्ण व 1 रौप्य पदक मिळाले। तेजस्विनी भगत आणि साई इंदुरकर यांनी प्रत्येकी 4 सुवर्ण पदके मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली। यावेळी माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमल रामकृष्ण गवई यांना राज्यशास्त्र विषयात विद्यापीठाची सर्वोच्च डीलिट पदवी प्रदान करण्यात आली। संशोधन क्षेत्रातही मोठी कामगिरी करत 466 संशोधकांना आचार्य पदवी देण्यात आली। विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत सर्वाधिक संशोधक असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। समारंभानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत गुरुजनांचे आभार मानले। एकीकडे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करणारा हा सोहळा, तर दुसरीकडे मुलींच्या उल्लेखनीय यशाने उज्ज्वल भविष्याची नोंदी देणारा क्षण। अशा उत्साहपूर्ण वातावरणात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा 42वा दीक्षांत समारंभ संपन्न झाला। माझं नाव निकिता किशोर पुनसे आहे। मी नेर तालुक्यात मांगलाती गावात राहते। अडचणी खूप होत्या, बऱ्याचशा अडचणी आल्या। मी खेडेगावात राहत असताना खेडेगावातले बऱ्याच अडचणी सामोरे जावे लागतात। ती आर्थिक अडचण खूप भासत असतात। त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझी पुरेपूर अशी साथ दिली आणि त्यांनी मला शिक्षणासाठी शहरात पाठवले। शहरात पाठवून मी आणि जेव्हा माझी ॲडमिशन झाली तेव्हा माझ्या बॅचनुसारच अभ्यासक्रम बदललेला होता। त्यानंतर पेपरचे स्वरूपसुद्धा बदललेले होते। अशा अडचणीतनी पुरेशा नोट्ससुद्धा उपलब्ध नव्हत्या। या अडचणीतनी माझ्या शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले आणि त्यांना योग्य त्या नोट्स मला पुरविल्या आणि हे गुण मला त्यांच्यामुळेच मिळाले। या यशाचे श्रेय मी त्यांनाच देते। वडील शेती करतात, शेतमजुरी। आता PhD करून प्राध्यापक बनायचे आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे। माझ्या आईवडिलांचं स्वप्न आहे की मी सहाय्यक प्राध्यापक बनावं।